नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात स्वागत आहे. आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, त्यावर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत राहतो. परंतु आता आपण 25 तारखेपासून प्रत्यक्ष फॉर्म भरून घेणार आहोत. तर जसं तुम्हाला माहितीच आहे की ग्रुपवरती आपण ही एक लिंक दिली होती आणि ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनचं पेज ओपन होणार आहे. या लिंकवर क्लिक केली त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होतं. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही सर्वात प्रथम रजिस्टर या पेजवर जायचं. रजिस्टरवर गेल्यानंतर इथे माहिती भरायची. युजर नेम तुम्ही काहीही घेऊ शकता. जसं माझं नाव भूषण आहे, तुम्ही भूषण 1234 असं काही घेऊ शकतो. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाचा टाकू शकता. तोच पासवर्ड सेम कन्फर्म करा. मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आयडी योग्य तो टाका. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दोघं वर्किंग असले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही हे रजिस्टर इथे क्लिक कराल, तेव्हा तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या ईमेल वरती तुम्हाला पासवर्ड आणि युजर नेम तुमचं सेंड होणार आहे. त्यानंतर काय करायचंय, गो टू लॉगिन ला जायचंय. लॉगिन ला गेल्यानंतर इथे बघा, माझं ऑलरेडी मी या नावाने युजर नेम तयार केलं होतं, माझा पासवर्ड टाकला, त्यानंतर लॉगिन वरती क्लिक करायचं. लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुमचं हे पेज ओपन होतं. इथे अप्लाय फॉर अंडर ग्रॅज्युएट इथं क्लिक करायची. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या काही सूचना आहेत, त्या सूचना वाचायच्या, स्क्रोल करायच्या. स्क्रोल केल्यानंतर इथे कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटल्यानंतर येथे तुमची पर्सनल माहिती विचारली जाते. या पर्सनल माहितीमध्ये तुमचं नाव वगैरे, कॅटेगरी या सगळ्या माहिती असतात. त्यानंतर तुमचा ऍड्रेस, पॅरेंटची इन्फॉर्मेशन विचारली जाते. यामध्ये तुम्हाला ही माहिती भरून झाल्यानंतर यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. योग्य तो आधार कार्ड नंबर टाका. तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट टाकायची गरज नाहीये सध्या तरी, कारण तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करत आहात. जी माहिती भराल ती अचूक भरा. मोबाईल नंबर, ईमेल आयडी योग्य प्रकारे भरा. ही माहिती भरल्यानंतर विशेषतः जेथे लाल डॉट आहे ती माहिती योग्य प्रकारे भरा. ती माहिती भरल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स भरावे लागतील आणि एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आहेत बघा. एक्झाम लेवल काय, तर इथं HSC, SSC अशा येतात. त्यानंतर लेवल ऑफ एक्झाम येते, नेम ऑफ द एक्झाम येतं. तुम्ही नाशिक बोर्डातून केलं आहे, पुणे बोर्डातून केलं आहे किंवा मुंबई बोर्ड आहे, तुमचं HSCचं जे असेल ते. त्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. तुम्ही रिझल्ट पास आहात ते टाकावं लागेल. त्यानंतर वर्ष 2025 असेल तर 25, 24 असेल तर 24. सीट नंबर तुमच्या मार्कशीट वरचाच टाका. पासिंग सर्टिफिकेट नंबर ऍक्च्युली हा कंपल्सरी नाहीये. पासिंग सर्टिफिकेट नंबर तुम्हाला अजून मिळणार नाही. हे बोर्ड सर्टिफिकेट वरती असतो. त्यानंतर मात्र तुमच्या 10वीचा पासिंग सर्टिफिकेट नंबर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क, एकूण किती मार्कांची एक्झाम झाली, त्याचे पर्सेंटेज आपोआप इथे येतील. सीजीपीए तुम्हाला टाकायची गरज नाहीये, कारण की सीजीपीए ची सिस्टीम ग्रॅज्युएशनला सुरू होते. आणि पासिंग मध्ये ही टाकल्यानंतर याच्यावर एज्युकेशन डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज जी आहे ती 500 KB पेक्षा जास्त नसावी. त्यानंतर तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे, त्याची साईज 300 KB पेक्षा जास्त नसावी. ही माहिती अपलोड झाल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पुढचा टप्पा येईल कोर्स सिलेक्शन. कोर्स सिलेक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला BHW फर्स्ट इयर हे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट झाल्यानंतर प्रोसीड वर क्लिक करा. प्रोसीड वर क्लिक केल्यानंतर तुमचा पुढचा टप्पा येईल की तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथं तुम्ही जो डॉक्युमेंट सिलेक्ट कराल तोच डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यामुळे सुरुवात SSC, HSC आणि आधार कार्ड हे 3 डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे आणि त्यांना ऍडमिशन कॅटेगरी नुसार हवं आहे किंवा ज्यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला आहे किंवा दुसऱ्या रिझर्वेशनचा दाखला आहे, त्यांनी ते डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. तुमचं FY, SY, TY च्या मार्कशीटशी काही संबंध नाही. मात्र 1, 2, 3, 4, 5 या 5 गोष्टी तुमच्या असू शकतात. जे ओपन कॅटेगरी त्यांनी या 3च गोष्टी भरल्या तरी चालतील. इथे ब्राउज म्हटल्यानंतर ते डॉक्युमेंट अपलोड होतं. या प्रकारे तुमचे डॉक्युमेंट दिसतात. हे बघा, HSCचं मार्कशीट आहे, SSCचं मार्कशीट आहे, आधार कार्ड आहे. हे मी अपलोड केलेलं आहे. हे झाल्यानंतर ऍड गेल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर तुमची ही विंडो ओपन होईल. या विंडो मध्ये तुम्हाला पे नाऊ ₹100 तुम्हाला पे करायचे रजिस्ट्रेशन फी म्हणून. ही रजिस्ट्रेशन फी
भरल्यानंतर तुमचं ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं कन्फर्म पेज येईल. कन्फर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा एकदा डिटेल्स चेक करा आणि तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकता. या प्रकारे तुम्हाला पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे. माहिती ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. काही अडचण असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. फॉर्मची प्रिंट भरून काढायची आहे.